नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या प्लॉटवरती आलो होतो 6 सप्टेंबर 2025 आणि इथं येण्याचं प्रमुख कारण आपण यांना सम्राट दिलं होतं। आपण जर कधी बघितलं तर कंदापासून तर एंडपर्यंत जर कधी कांडी बघितली आपण तर जाड झालेली आणि लांबलेली पण जबरदस्ती तरी जर डेव्हलप झालेले प्लॉट कधी बघितलं आपण, हे जे लाल सिम्पटम असतात हे म्हणजे परिपक्वतेचे। आणि कांडी जर कधी बघितली आपण तर एकदम लांब कांडी इथं येते आणि माल ही जाड बनतोय। आपण कधी जवळून बघितलं इथं ही कांडी जर कधी बघितली आपण तर एकदम जबरदस्त अशी कांडी लांबलेली आहे आणि फुटवाही चालू आहे। भरपूर शेतकऱ्यांना प्लॉट लवकर डेव्हलप करायचा असतो, त्या शेतकऱ्यांना जर कधी आता सम्राट चालू केलं तर काहीच हरकत नाही। 90 दिवसाचा आपण एक सकाळी व्हिडिओ बनवला, 90 दिवसात कंद जबरदस्त डेव्हलप झालेला आहे। ह्या प्लॉटला जे ते 100 ते 105 इथं दिवस कंप्लीट झालेले आणि कंद जर कधी बघितला आपण जबरदस्त रित्या इथं कंद डेव्हलप होतोय आणि आणखी 2 महिन्यामध्ये हा प्लॉट हार्वेस्टला आपण काढणार आहोत। आणि त्या यांना जे सम्राट आपण 4 राऊंड इथं देणार आहे। सम्राट दिल्यानंतर मध्ये एक पोटॅश 50चाही राऊंड आपण याला करणार आहे, कारण की ही जी कांडी असते याचंही वजन आपल्याला वाढवू नये, कारण की या कांडीला वजन जास्ती चालत तर तुमचं उत्पन्न नक्की वाढतं। भरपूर शेतकऱ्यांनी शंका असते की पोटॅश लवकर दिल्यानं प्लॉट थांबतो का, तर अजिबात थांबत नाही। ते लिक्विड पोटॅश आहे, ते मुळ्यामध्ये इंजेक्ट होतं, प्लॉट अजिबात थांबत नाही, पालाही थांबत नाही। त्याच्यासोबत आपण 6 किलो युरिया देतो। प्लॉट लागलेला जरी असला तरी युरिया दिला तरी हरकत होत नाही अजिबात। नायट्रोजनची गरजच असते, कारण की इथून पुढे पित्तरपाट आहे, वातावरण दमट असतं आणि नायट्रोजनचा आपटेप कमी होतो। अशा काळात तुम्ही पोटॅश 50 आणि युरिया जर कधी मिक्स दिला सम्राट दिल्यानंतर 4थ्या दिवशी तर रिझल्ट आणखी तुम्हाला सुंदर येतील। शेतकरी मित्रांनो, जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।